नमस्कार, इंडिया रिपोर्टमध्ये आपले स्वागत आहे। मी सुनील जाधव। आजची महत्त्वाची बातमी येत असून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विडा शिवारात असलेल्या अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावर दरोडा टाकणारी संघटित टोळी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली। ही घटना 7 एप्रिल 2025 रोजी घडली होती। अवादा कंपनीच्या 2 सुरक्षा रक्षकांना बांधून ठेवून त्यांच्या मारहाणी केल्यानंतर चोरट्यांनी कॉपर केबल्स कापून चोरले। चोरीस गेलेल्या केबलची एकूण किंमत 12,87,800 रुपये होती। या घटनेनंतर बीड पोलिसांनी तपास सुरू केला आणि 14 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत या गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो गाडी आणि 10 संशयित आरोपींचा तपास लावला। त्यातील बबन सरदार शिंदे राणा नांदूर केज, धनाजी रावजी काळे आणि मोहन हरी काळे दोघे राहणार लक्ष्मी पारधी वस्ती धाराशिव, तसेच लालासाहेब सखाराम पवार राहणार धसमेगाव वाशी या चौघांना अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून 11,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या आरोपींना केज, नेकनूर आणि पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या इतर चोरीच्या गुन्ह्यांची देखील कबुली दिली आहे। या टोळीवर एकूण 27 गुन्हे दाखल आहेत आणि ही संघटित गुन्हेगारी टोळी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे। या पार्श्वभूमीवर आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आज सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमधून दिली आहे। या कामगिरीबद्दल बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख आणि त्यांच्या पथकाचे देखील विशेष कौतुक केले जात आहे। 12,87,000 केबल चोरी केले वरतून आणि खालून त्यांनी कापले होते केबल चोरी करून घेतले होते। त्याच्यानंतरच आपल्याला जो प्रायमरी इन्फॉर्मेशन भेटली होती, गाडीची इन्फॉर्मेशन भेटली होती, तर एनसीबीची टीमने त्याचा पाठपुरावा केला आणि आज सध्या परिस्थितीमध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत, 10 आरोपी डिटेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये हे जो आरोपी आम्ही 4 जो त्यांना अटक केलेले आहे त्यांनी अगोदर सुद्धा 3 ऑफेन्सेस केलेले आहेत। नेकनूरच्या आहेत, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर चोरीचा गुन्हा आहे, तो उघडकीस आलेला आहे। अवादा कंपनीचा एक अजून केबल चोरीचा गुन्हा होता, तो उघडकीस आलेला आहे। पाटोदाचा सुद्धा एक कॉपर केबल चोरीचा गुन्हा आहे, तो उघडकीस आलेला आहे। टोटल 10 आरोपी सध्या निष्पन्न आहेत, 4 अटक आहेत आणि याच्यामध्ये आम्ही मोठा लावतो। टोटल आता जेवढे मी ऑफेन्सेस सांगितले त्याचे टोटल रिकव्हरी 11,58,000 जे आम्हाला डिटेक्ट केले त्यामध्ये तुम्ही आवाजाचे इन्सायडर्स आहेत म्हणजे तो तपासाचा भाग नंतर जाईल। सध्या आपल्याला ज्यांच्याकडून रिकव्हरी भेटलेली ते हे चालू आणि त्यांची पास्ट हिस्ट्री बघितली तर टोटल ऑफेन्सेस 27 त्यांची टोटल ऑफेन्सेस जेवढे आपला 10 लोक निष्पन्न झालेले आहेत त्यांनी आतापर्यंत एकूण 27 ऑफेन्सेस केलेले आहेत। ह्या गुन्ह्यामध्ये आम्ही मोका लावणार झाले होते ते सगळे याच्यामध्ये काय एवढा बदल नाही। येस ज्यांना विकले तो पण आहे आमच्या चेनमध्ये, पण सध्या 4 जो आहेत त्यामध्ये ते नाही, पण पुढे तपासामध्ये ज्यांना विकले ज्यांना विकले सगळे चेन आम्ही। हे जे 10 आरोपी आहेत हे कुठले आहेत? हे टोळीच्या एका तालुक्यातले आहेत, पर जिल्ह्यातले आहेत आणि जे 27 गुन्हे केले ते बीड जिल्ह्यातले तर पर जिल्ह्यातले धाराशिवचे पण आहे, मॅक्सिमम धाराशिवचे आहेत आपले, म्हणजे 80% त्या साईडला आहे, 20% आपले। अशाच अचूक, ठोस आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी इंडिया रिपोर्ट पाहत रहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।